लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे सुपुत्र श्रीमंत राजाराम महाराज यांना अवघं 43 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं। या काळात त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या अपुऱ्या राहिलेल्या कामाची पूर्तता केली। दूरदर्शी कारभार केला, रयतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांची वाटचाल केली। त्यांची 129वी जयंती आज कोल्हापुरात विविध उपक्रमांनी साजरी झाली। व्हीनस कॉर्नर चौकातील छत्रपती राजाराम महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दिवसभर विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी पुष्पहार घालून अभिवादन केलं। तसंच राजारामपुरी आणि कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम साखर कारखान्यावरही राजाराम महाराजांना अभिवादन करण्यात आलं। लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे सुपुत्र श्रीमंत राजाराम महाराज यांचा 31 जुलै 1897 ला जन्म झाला। शिक्षणानंतर त्यांनी राज्यकारभारात लक्ष घातलं। राजर्षी शाहू महाराजांची शिकवण आणि प्रेरणा घेऊन श्रीमंत राजाराम महाराज कोल्हापूर संस्थांचा कारभार चालवत होते। जनकल्याणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी आपलं आयुष्य वेचलं। राजर्षी शाहू महाराजांची अपुरी राहिलेली अनेक कार्य राजाराम महाराजांनी पूर्ण केली। राधानगरी इथल्या लक्ष्मी जलाशयाचं बांधकाम शाहू राजांच्या नंतर त्यांनी पूर्णत्वास नेलं। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील प्रसूती आणि शिशु उपचार अशा स्वतंत्र विभागांची सुरुवातही केली। कोल्हापूर शहरातील रंकाळा तलावाच्या नयनरम्य परिसरात त्यांनी शालिनी पॅलेसची उभारणी केली। शिक्षणासाठी BT कॉलेजची स्थापना आणि इमारत बांधली। विविध घटकांना तंत्र शिक्षण घेऊन आत्मनिर्भर करण्यासाठी लक्ष्मीपुरी परिसरात शिवाजी टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि इमारतीची उभारणी केली। कोल्हापूरसाठी कोषागार कार्यालयाची उभारणी देखील त्यांनीच केली। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोरील न्यायालयाची इमारत म्हणजेच त्या काळची राधाबाई बिल्डिंगही त्यांनीच बांधली। लॉ कॉलेजच्या इमारतीची उभारणी देखील राजाराम महाराजांनीच केली। त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली। त्याचबरोबर दसरा चौकात राजर्षी शाहू महाराज तर जयंती घाटच्या काठावरील उद्यानात बंधू प्रिन्स शिवाजी तसंच लक्ष्मीपुरीत आईसाहेब महाराजांच्या पुतळ्याची उभारणी देखील त्यांनी केली। 1922 ते 1940 अशी एकूण 18 वर्षे त्यांनी कोल्हापूर संस्थांचा कारभार पाहिला। त्यांच्या आजच्या जयंतीनिमित्त छत्रपती राजाराम महाराज प्रेमी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप जाधव यांच्या हस्ते आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती राजाराम महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। छत्रपती राजाराम महाराज यांची दूरदृष्टी आणि कर्तृत्व आजही सर्वांना प्रेरणादायी असल्याचं ॲडव्होकेट प्रताप जाधव यांनी नमूद केलं। यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय पाटील, उपशहर अभियंता अरुण गवळी, नगरसेविका निलिमा पाटील, रामचंद्र चव्हाण, अमर भोगम, सुजित जाधव, ॲडव्होकेट दिग्विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। राजारामपुरी विकास मंचच्या वतीनं छत्रपती राजाराम महाराज यांना अभिवादन करण्यात आलं। नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे आणि राजारामपुरी विकास मंच संस्थापक बाबा लिंगरस यांच्या हस्ते छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। 9 नंबर शाळेच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज उर्दू मराठी स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते। मुख्याध्यापिका अस्मा सय्यद यांनी सर्वांचं स्वागत करून राजाराम महाराजांच्या कार्याची माहिती दिली। यावेळी ॲडव्होकेट अनिल घाटगे, विजय निंबाळकर, किशोर खानविलकर, उत्तम कांबळे, अनिल घोडके, विश्वास पांचाल, अनंत वाळवेकर, अरुण मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात छत्रपती राजाराम महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रतिमेचं पूजन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक, अध्यक्ष आमदार अमल महाडिक, कारखान्याचे संचालक मंडळ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं या दूरदृष्टीनं छत्रपती राजाराम साखर कारखान्याची उभारणी केली। राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसेवेचा आणि लोकसेवेचा वारसा त्यांनी पूर्णत्वाला नेला असे उद्गार आमदार अमल महाडिक यांनी काढले। कारखान्याचं विस्तारीकरण आणि सहवीज निर्मितीचं काम पूर्ण झालं असून पुढील हंगामात पूर्ण क्षमतेनं गाळप नियोजन करणार असल्याचं आमदार महाडिक यांनी स्पष्ट केलं। यावेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।